आपला बाण चोरलाय, आता बाण घेऊन कुणी आला की त्याला म्हणायचं गपे गप, चोरलेला बाण घेऊन नाटक करायला का इथं. हे वाक्य ज्या ओमराजेंनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वापरलं होतं, तेच ओमराजे आता तो बाण हाती घेणार असल्याच्या बातम्या समोर येत असल्यानं संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होत असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधील तब्बल 6 खासदारांनी वेगळा गट तयार केल्याच्या चर्चा सुरू झाल्या खऱ्या. आणि या 6 खासदारांमध्ये अनेक मोठी नावं आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वाधिक चर्चा जर कोणाच्या नावाची होत असेल तर ती आहे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांची. का? बाकीचे खासदार पण गेलेत तरी फक्त ओमराजेंचीच एवढी चर्चा का होतीये? ओमराजे निंबाळकर यांच्या नावामुळं ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का मानला जातोय का? आज आपण हाच संपूर्ण विषय सविस्तरपणे समजून घेऊयात. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. ओमराजेंची गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला जवळपास 20 वर्ष मागं जावं लागेल. कारण ओमराजेंची राजकीय गोष्ट सुरू होते ती त्यांच्या वडिलांपासून. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर हे मराठवाड्यातील अत्यंत प्रभावशाली आणि लोकप्रिय नेते होते. धाराशिव जिल्ह्यात त्यांचा मोठा दबदबा होता. गावोगावी त्यांचं मजबूत नेटवर्क होतं. अनेकांना वाटत होतं की भविष्यात मराठवाड्याच्या राजकारणात पवनराजे आणखी मोठी झेप घेतील. पण 3 जून 2006चा तो दिवस आणि त्यानं सगळं काही बदलून टाकलं. नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्यासोबत असलेले चालक समत काझी यांचाही मृत्यू झाला. त्या काळात ही घटना संपूर्ण महाराष्ट्र हादरवणारी ठरली होती. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पुढे या प्रकरणाची चौकशी CBIकडे गेली. अनेक वर्ष तपास झाला. अनेक साक्षीदार तपासले गेले. अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आणि तब्बल 20 वर्षानंतर आता या प्रकरणाचा निकाल आता 20 जूनला लागणार आहे. विचार करा, एका मुलानं आपल्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात जवळपास 2 दशकं न्यायाची वाट पाहिली आहे. त्यामुळं निंबाळकर कुटुंबासाठी 20 जून ही केवळ एक तारीख नाही, तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक दिवस असणार आहे. दरम्यान पवनराजेंच्या मृत्यूनंतर ओमराजे राजकारणात सक्रिय झाले. सुरुवातीला त्यांची ओळख पवनराजेंचा मुलगा अशी होती, पण पुढे त्यांनी स्वतःचा स्वतंत्र जनाधार निर्माण केला. 2009मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2019मध्ये लोकसभेत पोहोचले आणि 2024मध्ये पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. म्हणजे सलग 2 वेळा लोकसभेत विजय. पण ओमराजेंना राज्यभर ओळख मिळाली ती त्यांच्या राजकीय प्रवासामुळे नाही, तर त्यांच्या सॉफ्ट इमेजमुळं. अनेकदा लोकांमध्ये जाऊन काम करणारा नेता म्हणून त्यांची इमेज तयार झाली. कार्यकर्त्यांमध्ये त्यांची पकड मजबूत राहिली. त्यामुळं ते फक्त खासदार राहिले नाहीत, तर मराठवाड्यातील एक महत्त्वाचा राजकीय चेहरा बनले. ओमराजे यांची प्रतिमा इतर अनेक खासदारांपेक्षा वेगळी आहे. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये अशी भावना आहे की ते जमिनीवर काम करणारे नेते आहेत. पूरग्रस्त भागात स्वतः पाण्यात उतरून बचाव कार्यात सहभागी झाल्याचा त्यांचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला होता. अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आणि हा खरा लोकप्रतिनिधी असल्याचं म्हटलं. तसंच संसदेतही ते अनेक प्रश्नांवर सक्रिय राहिले. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि मतदारसंघात त्यांची उपस्थिती कायम दिसत आली आहे. आता येऊया सध्याच्या राजकीय घडामोडींवर. 2022मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा अनेक आमदार आणि खासदार शिवसेना सोडून गेले. त्या कठीण काळात ओमराजे मात्र उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे राहिले. त्यांनी उघडपणे ठाकरे गटाची बाजू घेतली. त्यामुळे ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांच्या नजरेत ते निष्ठेचं प्रतीक बनले. याच कारणामुळं आज त्यांच्या नावानं सर्वाधिक खळबळ उडाली आहे. कारण इतर खासदारांबाबत नाराजीच्या चर्चा आधीपासून होत्या, पण ओमराजेंबद्दल तसं नव्हतं. त्यामुळंच आज अनेक शिवसैनिक एकच प्रश्न विचारत आहेत, जर ओमराजेही गेले तर मग ठाकरे गटात उरलं तरी कोण? आणि याच दरम्यान एक नवीन ट्विस्ट समोर आला. काल सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ओमराजे एका व्यक्तीशी फोनवर बोलताना दिसत आहेत. त्या संभाषणात ते म्हणताना ऐकू येतात की 20 तारखेच्या निकालानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन. आता इथूनच संपूर्ण चर्चेला वेगळं वळण मिळालं आहे. कारण 20 तारीख म्हणजे नेमकी पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालाची तारीख. म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरे गटातील खासदारांच्या बंडाची चर्चा सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला ओमराजे स्वतः म्हणत आहेत की मी 20 तारखेनंतर माझी भूमिका स्पष्ट करेन. त्यामुळं राजकीय वर्तुळात प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. सध्या 2 प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पहिली चर्चा अशी आहे की ओमराजे सध्या कोणताही राजकीय निर्णय जाहीर करू इच्छित नाहीत, कारण त्यांच्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणाचा निकाल काही दिवसांवर आला आहे. त्यामुळं निकाल लागेपर्यंत ते शांत भूमिका घेत आहेत. तर दुसरी चर्चा विरोधकांकडून केली जात आहे. काही विरोधक असा आरोप करत आहेत की 20 जूनच्या निकालाचा आणि सध्याच्या राजकीय घडामोडींचा काही संबंध असू शकतो. काही जण तर थेट असा आरोप करत आहेत की सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढवून निकालाच्या आधी अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता 6 खासदार ठाकरेंना सोडचिठ्ठी देत असताना फक्त ओमराजेंच्याच नावाची चर्चा सर्वाधिक का होते? तर ते ठाकरे गटाचे निष्ठावंत चेहरा होते. शेवटपर्यंत त्यांना उद्धव ठाकरेंचा माणूस मानलं जात होतं. त्यानंतर मराठवाड्यातील मोठा प्रभाव
कारण धाराशिव हा फक्त एक मतदारसंघ म्हणून बघून चालणार नाही. मराठवाड्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा प्रभाव पडतो. दोनदा लोकसभा जिंकणारा नेता पक्षासाठी खूप महत्त्वाचा असतो. तो फक्त एक खासदार नसतो, तो पक्षाचा प्रदेशातील चेहरा बनतो. ओमराजे हे ठाकरे गटाच्या मराठवाड्यातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते. राजकारणात प्रतिमेला खूप महत्त्व असतं. जे नेते आधीपासून नाराज आहेत ते गेले तर धक्का बसतो, पण जे नेते शेवटपर्यंत विश्वासू समजले जातात ते गेले तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास हादरतो. ओमराजे यांच्याबाबत नेमकं तेच झालं. वडिलांच्या हत्येचा निकाल आपल्या बाजूनं लागावा म्हणून त्यांनी ठाकरेंना सोडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी भर पत्रकार परिषदेत केला. मात्र इथं एक गोष्ट स्पष्ट सांगितली पाहिजे, हा केवळ राजकीय आरोप आहे, याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःही अशा आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळं हा मुद्दा आरोप आणि चर्चेच्या स्वरूपातच पाहिला पाहिजे, पण राजकारणात वास्तवाइतकंच महत्त्व धारणार नाही असतं. आणि म्हणूनच आज ओमराजेंची चर्चा इतर 5 खासदारांपेक्षा खूप जास्त होत आहे. कारण त्यांच्या मागे फक्त पक्षांतराची एक गोष्ट नाही, त्यांच्या मागे एका हत्येची वेदना आहे. त्यांच्या मागे 20 वर्षांच्या न्यायासाठीचा संघर्ष आहे. त्यांच्या मागे पवनराजे निंबाळकर यांचा राजकीय वारसा आहे. त्यांच्या मागे उद्धव ठाकरेंप्रती असलेली निष्ठावंत प्रतिमा आहे आणि त्यांच्यासमोर 20 जूनचा ऐतिहासिक निकाल उभा आहे. म्हणूनच आज महाराष्ट्राच्या राजकारणात खरा प्रश्न एवढाच नाही की ओमराजे कुठे जाणार, खरा प्रश्न आहे की 20 जूनला काय होणार. 6 खासदारांपैकी फक्त ओमराजे निंबाळकर यांची चर्चा जास्त होण्याचं कारण म्हणजे त्यांची ठाकरेंप्रती असलेली निष्ठावंत प्रतिमा, पवनराजे निंबाळकरांचा वारसा, मराठवाड्यातील प्रभाव, सलग 2 वेळा खासदार म्हणून यश आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते जाणार नाहीत असं मानलं जात असताना त्यांचं नाव समोर येणं. म्हणूनच लोक म्हणत आहेत की हा फक्त एका खासदाराचा निर्णय नाही, तर ठाकरे गटाच्या विश्वासार्हतेला बसलेला मोठा धक्का आहे. धाराशिवपासून मुंबईपर्यंत आज सर्वाधिक चर्चा जर कोणाची होत असेल तर ती ओमराजे निंबाळकर यांचीच. आणि त्याची आणखी काय काय कारणं असू शकतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करा.